प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती फॅक्टरीमधल्या सगळ्या मशिनी चालू करते आणि मशिनीवर काम करत असते. तर आता इकडं गजासनचा प्लॅन असतो राणीला मशिनी तिचा हात गोळून हे करायचा, संपवायचा. तर आता हे सगळं बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडं जो इंद्र आहे तो राणीला फॅक्टरीत घेऊन येतो. राणीचा हात पकडतो आणि राणीला त्या गाडीतून खाली उतरवतो आणि राणी खाली उतरल्यावरती आता राणी इंद्र ते फॅक्टरीमध्ये जायला लागतात. फॅक्टरीमध्ये येतात. सगळेजण कामगार तिथे इंद्र तो येतो तिथे आणि सगळ्या कामगारांना तिथे बोलावून घेतो. सगळे कामगार तिथे जमा होतात आणि जमा झाल्यावर राणी आता तिथं चेहरा लपवत असते, कारण की तिला अशा कपड्यात आली असते त्यामुळे तिला बरोबर नाही वाटत. त्यामुळे ती तिचा चेहरा लपवून ठेवत असते. पण आता सगळे माणसं तिकडे कामगार वगैरे जमा होतात आणि कामगार जमा झाल्यावरती आता इकडं जी राणी आहे ती राणी चेहरा लपवून असते. तर आता गोट्या मनातल्या मनात म्हणतो की मला माझ्या भावाला सांगावंच लागणार आहे. इंद्र सर दुसऱ्या बाईला दुसऱ्या पुरीला कोणाला तरी घेऊन आले फॅक्टरीमध्ये, मला आता माझ्या भावालाच कळवायला हवं असं तो बोलत असतो. तर आता लगेच तो मनातल्या मनात म्हणत असतो की करू की मी भावाला फोन, सांगू का लगेच, असं म्हणत असतो. तर आता इकडं जी मालती आहे ती खूप चिडलेली असते आणि खूपच रागावलेली असते. तर आता ती रूममध्ये येते आणि आबा ते उभा असतात. त्या आबांना म्हणते तुमच्यामुळे झालं हे, तुम्ही डॉक्टर बसून ठेवलं ना त्या राणीला, त्यामुळे सगळं घडतंय, तुमच्यामुळे माझा इंद्र पण आता माझ्यापासून लांब व्हायला लागलाय असं बोलतात. तर आता लगेच आबा म्हणतात हे बघा मालती, काही चुकलेलं नाहीये, तुम्ही असं का करताय? अहो काय चुकलंय त्यांचं? अहो राणीला पण तिची मोकळीक भेटावी ना, त्यासाठीच हे सगळं चाललंय. अहो हे बघा, राणी जर कामाला इंद्राला मदत होत असले तर तुम्हाला काय हरकत आहे, करू द्या ना इंद्राला मदत असं म्हणतात. तर आता मालती म्हणते की हे बघा, त्या पुरीने ते कपडे घातले ना तिला शोभते का? अहो घरात काय झालंय कळत नाही का? अहो घरात आपली चिकू आपल्याला सोडून गेली आहे, याचं काहीच पडलं नाहीये त्यांना, बाकीचं काय हो, त्यांना काहीच घेणं नाहीये आपल्या चिकूचं. तर आता लगेच आबा बोलतात तसं काही नाहीये मालती, हे बघा आपला इंद्र आता बदलला आहे, आता त्याचं लग्न झालं आहे, त्याचं दुसऱ्या मुलीसोबत आता संसार सुरू झालाय. आता इथून पुढे इंद्र आपल्याला काहीच सांगत जाणार नाहीये, तो त्यांची लाईफ जगत जाईल, तो आणि राणी ते दोघं त्यांची लाईफ जगेल आणि आपण आपली. का त्यांच्या याच्यात ढवळाढवळ करायची, आपण दोघांच्या आयुष्यात कशाला ढवळाढवळ करायची असं बोलतात आणि आबा तिथून निघून जातात. आता इकडं जो इंद्र आहे तो इंद्र म्हणत असतो की हे बघा मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितोय. तर सगळे म्हणतात काय सांगणार आहात तुम्ही आम्हाला? तर आता फॅक्टरीतल्या ज्या बाया असतात त्या राणीकडे नुसतं बघतच राहतात, कोण पोरगी काय नाही असं म्हणत राहतात. तेवढ्यात आता लगेच तो म्हणतो की हे बघा ही माझी नवीन पीए, माझी नवीन पीए आहेत, पीए असिस्टंट, आणि ते आता तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तर आता लगेच ते म्हणतात की बघा इंद्र सर कशा हात ठेवतायत, कोण पोरगी काय माहिती या, असे त्या बायका बोलायला लागतात. तर आता लगेच इंद्र म्हणतो की या ना पुढे. तर आता राणी पुढे येते आणि म्हणते ही माझी पिये आहे. तर आता पुढे आल्यावरती बघतात तर राणी लगेच तिचा चेहरा उघडते आणि तिचा चेहरा सगळेजण बघतात आणि चेहरा बघितल्यावर सगळे म्हणतात ही तर आपली राणी आहे. गोट्या लगेच म्हणतो ही आपली राणी आहे. मी म्हटलं कोण आहे पोरगी, बरं झालं मी काही केलं नाही, नाही तर काय मग अवघड झालं असतं. तर आता गोट्या म्हणतो की आपली राणी, अगं राणी खूप भारी दिसती या कपड्यामध्ये, आम्हाला वाटलं तू बदलली नसेल पण तू खरंच खूप भारी दिसते राणी या कपड्यामध्ये, खूप भारी म्हणजे इतकी छान दिसते ना, आणि तू पीए म्हणून पण शोभते इंद्र सरांचा असं बोलतात. तर आता लगेच जो गजा आहे तो म्हणतो काय ग राणे, तू आता कपडे बदलले, आता आम्हाला विसरून गेली असेल कपड्याच्या नादामध्ये, तू आम्हाला कशाचं लक्षात ठेवलं? तर आता राणी बोलते हे बघा मी कुणाला विसरले नाही आणि कुणाला काहीच नाही, कारण की मी जशी पहिले होते ना तशीच आहे. तर आता लगेच गोट्यान ते बाकीचे कामगार म्हणायला लागतात की काय ग राणे, तू मग म्हणजे अजून आपलं काम विसरले नाही का भावा, तुला माहिती का आपलं काम काय आहे ते? तर राणी म्हणते की हो मग आपलं काम मी का विसरेल, मी नाही विसरले आपलं काम, मला माहिती आहे माझं काम काय आहे ते, फक्त आता माझे कपडे बदलले, मी नाही बदलले असं राणी त्यांना सांगत असते. तर ते म्हणतात की हो. तर इंद्र म्हणतो चला आता सगळ्यांनी कामाला लागा, सगळे कामाला निघून जातात. तर आता इंद्र आणि राणी पण तिकडे केबिनमध्ये जातात. राणी इंद्राच्या केबिनमध्ये असतं, इंद्र बाहेर असतो. तेवढ्याच इंद्राला एक कॉल येतो आणि कॉल आल्यावरती तो माणूस तिकडून इंग्लिशमध्ये बोलत असतो. तर आता जी राणी आहे ती पण आता त्यांच्यासोबत इंग्लिशमधून बोलायला लागते आणि ती सगळं काही त्यांच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलते. तर आता तिचं तोंड इकडे असतं त्यामुळे आता इंद्र आतमध्ये यायला लागतो आणि आतमध्ये आल्यावरती आता ती म्हणतो एक्सक्यूज मी मॅडम. तर आता लगेच ती पुढून म्हणत असते की मी इंद्र सरांची पे आहे असं तसं सांगत असते. तर आता इथं एक्सक्यूज मी म्हणल्यावरती इंद्र ती म्हणते या ना आतमध्ये. तर आता ती म्हणते तुम्ही
अहो तुम्ही कशाला विचारताय सर मला? तुमचीच तर केबिन आहे. मी तुमचा पी आहे. तुम्ही नाही माझा पी. तर आता इंद्र म्हणतो, की "हो, मग तू होती ना केबिनमध्ये. खूप इंग्लिशमध्ये बोलते राणी, खूप छान बोलते हां तू." असं बोलतो. तर आता राणी म्हणते, की "हो इंद्र सर, काही पण म्हणता तुम्ही." असं म्हणत असते. तर आता इकडं राणीची जी आई असते, राणीच्या आईला खूप त्रास होत असतो आणि ती म्हणत असते, की "काय रे देवा, मला कशासाठी ठेवलं? नेणार आहे मला एकदाचं. मला नको ठेवू इथे. अरे काय बाई हा दिवस बघण्यासाठी? अरे मला खूप त्रास होतोय." असं ती देवाच्या नावाने विनवण्या करत असते. तर इकडं आता जी राणी आहे ते आता इंद्र आणि राणी त्या दोघं बोलत असतात केबिनमध्ये. इंद्र म्हणतो, की "राणी, अगं आई कशी बोलली तुला आठवतं का?" तर राणी म्हणते, की "हो इंद्र सर." "एवढं का टेन्शन घेताय तुम्ही?" इंद्र म्हणतो, "आई बोलली आहे, की चिकूला विसरलास तू. तुझ्या बहिणीचं असं घडलं आणि तू हिला असे कपडे घालून घेऊन चाललाय." "मी नाही विसरलो गं चिकूला. कसं मी एवढ्या सहजासहजी माझ्या चिकूला विसरेल?" राणी म्हणते, "इंद्र सर मला माहिती आहे तुम्ही नाही विसरलात अहो चिकूला. मला माहिती ना. तुम्ही कशाला सांगता इंद्र सर?" असं म्हणते. इंद्र बोलतो, "हो ना राणी, हेच कसं कळत नाही काय माहिती त्या आईला." असं म्हणत असतो. तर आता राणी म्हणते, की "हो इंद्र सर, काळजी करू नका तुम्ही. मी आहे ना तुमच्यासोबत. तुम्ही कशाला टेन्शन घेताय इंद्र सर." असं म्हणत असते आणि ती इंद्रला शांत करत असते. तर आता इकडं जी उर्मिला आहे, ती मालतीच्या रूममध्ये येते आणि मालती तिथे विचार करत असते, की आता ती आबा काय म्हटले, इंद्र आता आपला राहिला नाही याचा विचार तिच्या डोक्यात चालू असतो. ती म्हणते, "इंद्र माझा राहिला नाहीये म्हणजे आता काय घडणार आहे नेमकं?" असं म्हणत असते. तेवढ्यात मालती उर्मिला येते आणि म्हणते, "काय ओ मालतीकाई काय करताय तुम्ही? अहो काय झालं माहिती का तुम्हाला? अहो ते पोरीने आज कपडे कसे घातले होते बघितले का? मला तर बघूशी पण नव्हते वाटत. असं कपडे कोणी घालतं का हो? तुम्हीच बघा ना, इंद्र सरांनी पार तिला डोक्यावर बसवून ठेवलंय आणि तिनेच सांगितलं असेल इंद्र सरांना रात्री कपडे आणायला. त्याचमुळे एवढं सगळं झालं असणार आहे. तिनेच कपडे आणले असेल." असं म्हणत असते. तर आता लगेच ती म्हणते, की "हो ना." कुणी आणले ना तिला कपडे काय माहिती, असं म्हणत असतात. तर आता लगेच जी राणी आहे, ती राणी जी उर्मिला आहे, ती अजूनच भडकून देते मालतीला राणीविषयी. तर आता इकडं जो इंद्र आहे, तो इंद्र आता राणीला समजावत असतो. तर आता राणी इंद्राला समजावते आणि म्हणते, "इंद्र सर काळजी करू नका तुम्ही. अहो आपण आता चिकूची आठवण मला माहिती ना तुम्हाला खूप येते पण आता आपण कामाकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना आणि आपण कामाकडे पण लक्ष देऊयात," असं म्हणते. आणि इंद्र आणि राणी परत बाहेर येतात आणि आता ते नव्याने पुन्हा कामाला सुरुवात करतात. तर इकडं आता जो विक्रांत आहे, तो विक्रांत तिथे उभा असतो आणि तो गजाला बोलावून घेतो आणि म्हणतो, "गजा, आता काहीतरी कर तू आणि राणीला मला संपवायचं आहे. मला यांना आता बघायचं नाहीये." तर आता तो म्हणतो, की "हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. आता बघा मी काय करतो आणि काय नाही ते." असं म्हणत असतो. तर आता लगेच तो विक्रांत म्हणतो, की "काय करणार आहात तू नेमकं मला सांगशील का?" तर तो म्हणतो, की "मी एक काम करणार आहे. अहो, ते मशीन आहे ना, त्या मशिनीजवळ राणी काहीतरी काम करायला जाईनच आणि मग मी तिथे असं काहीतरी करतो, की राणी पूर्ण आतमध्ये निघून जाईल त्या मशिनीमध्ये आणि कायमची जाईल," असं म्हणत असतो. तर विक्रांत म्हणतो, "ठीक आहे, पण काहीतरी कर लवकरात लवकर." तर आता तो विक्रांत तिथून जातो. तर आता लगेच माणूस मनातल्या मनात म्हणतो, की "मला पैसे देतोय ना, म्हणून करावं लागतंय मला हे सगळं. नाहीतर कोण करतंय असे उद्योग?" असं म्हणतो. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.